व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, हा कार्यक्रम यशस्वी व्हावा याच्यासाठी प्रयत्न करणारे सर्व पडद्यामागचे कलाकार, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या माझ्या विद्यार्थिनी मैत्रिणी आणि या आई महोत्सवासाठी जमलेल्या आपण सर्व मातांनो, आपण खरं तर कुठून आलो आहोत हे अजिबात महत्त्वाचं नसतं. आपल्याला कुठे जायचं आहे हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जन्म घ्यावा, कोणत्या आईवडिलांच्या पोटी जन्म घ्यावा, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी असावी, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा कशी असावी, याच्याबद्दल आपण काहीही ठरवू शकत नाही. पण एकदा जन्माला आल्यानंतर मात्र आपण कर्तृत्व असं गाजवू शकतो की ज्याच्यामुळे आपल्या कुटुंबालाही भरपूर प्रतिष्ठा मिळू शकते, आपला आर्थिक स्तरसुद्धा उंचावू शकतो. म्हणूनच तर मी म्हटलं की आपण कुठून आलो आहोत हे महत्त्वाचं नाही, तर आपल्याला कुठे जायचं आहे हे ठरवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कमळ उगवतं चिखलामधून, पण ते वाहिलं कुठे जातं? ते देवतेच्या पायावर, देवतेच्या चरणांवर वाहिलं जातं. हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी मी चीफ गेस्ट म्हणून, प्रमुख व्याख्याती म्हणून जात असतेच, पण आज जेव्हा या बदनापूरमध्ये मला चीफ गेस्ट म्हणून बोलवणं आलं तेव्हा मी नकार देऊच शकले नाही. कारण ह्या बदनापूरशी माझे ऋणानुबंध फार वेगळे आहेत. खरं तर जेव्हा सगळ्यात अगोदर मी तहसीलदार झाले, माझं फर्स्ट अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झालं आणि मी तहसीलदार झाले, तेव्हापासूनचं माझं स्वप्न होतं की ज्या या गावामध्ये माझ्या आजीनं सगळ्यात लोएस्ट पदावर काम केलं, त्याच गावामध्ये मी त्या तालुक्याच्या हायेस्ट पदावर काम करायला हवं आहे. माझी आजी याच बदनापूरमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्वीपर म्हणजे शिपाई होती आणि याच ठिकाणी तहसीलदार म्हणून येण्याचा माझा खूप मानस होता, पण ते शक्य झालं नाही. पण संयोजकांच्या विनंतीमुळे आज मला इथे येता आलं आणि याच गावामध्ये प्रमुख व्याख्याती म्हणून, चीफ गेस्ट म्हणून जेव्हा मी येत आहे तेव्हा खरंच हा प्रोग्राम माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आपण समजू शकता. माझी आजी शिपाई होती, पण तरीसुद्धा तिची एक शिकवण अशी होती की ती शिकवण सतत आमच्या उपयोगाची ठरली. ती प्रत्येक वेळेस म्हणायची की आपल्याकडे जमीन जुमला, पैसा, अडका, धनसंपत्ती, सोनं नाणं काहीही नाही, पण तुमच्याकडे सगळ्यांकडे एक संपत्ती मोठी आहे, तिच्या जोरावर तुम्हाला आणखी मोठं होता येईल. आणि ही संपत्ती म्हणजे तुमच्याकडे असणाऱ्या बुद्धीची संपत्ती. तेच आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं आणि ह्या बुद्धीच्याच संपत्तीचा वापर अशा पद्धतीनं केला की आज आमच्यापैकी प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी सुखी, समाधानी आणि आपापल्या पद्धतीनं यशस्वी झालेलं आहे. म्हणूनच तर मी म्हटलं की नाही की आपण आलो कुठून आहोत, कोणत्या कुटुंबात आपण जन्म घेतलेला आहे हे तेवढं महत्त्वाचं नाही, आपल्याला जायचं कुठे आहे, करायचं काय आहे हे अधिक महत्त्वाचं असतं. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये खरंच आई ही इतकी महत्त्वाची ठरते. म्हणूनच तर हा आई महोत्सव जेव्हा आयोजित करण्यात आल्याचं मला कळालं तेव्हा मला खरंच मनापासून आनंद झाला. कारण आई काय करू शकते, उदाहरण देईन मी तुम्हाला नक्कीच. तो एक मुलगा आणि ती आई जी आहे तिचा तो पारंपरिक दारू गाळण्याचा आणि दारू विकण्याचा व्यवसाय, कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी ती नेहमीप्रमाणे एका छोट्याशा घरामध्ये आपल्या ती दारू विक्री करत होती. वेगवेगळे गिऱ्हाईक तिच्याकडून येऊन दारू खरेदी करून जात होते आणि तिथेच तिचा छोटा मुलगा, शाळकरी मुलगा कोपऱ्यामध्ये बसून अभ्यास करत होता. त्याचं लक्ष सगळं सूर्यावर होतं की सूर्यप्रकाश जर संपला तर मला अभ्यास करता येणार नाही, कारण लाईटची सुद्धा तिथे व्यवस्था नव्हती. अशा परिस्थितीमध्ये तिच्याकडे एक गिऱ्हाईक आलं, त्यांनी दारूसोबत काहीतरी मागवायचं म्हणून ह्या मुलाला बाहेर पाठवलं. त्यानं ज्या काही वस्तू हव्या होत्या त्या गिऱ्हाईकाला आणून दिल्या. पुन्हा दुसरं तिथे कस्टमर आलं आणि त्यानं सुद्धा पुन्हा ह्या मुलाला बाहेरून काहीतरी शेजारच्या दुकानावरून काही आणायला सांगितलं. आणि आता मात्र या मुलाच्या लक्षात येत होतं की आता सूर्याचा प्रकाश वरचेवर कमी होतोय, थोड्याच वेळात जर अंधार पडला तर आपण अभ्यास करू शकणार नाही. म्हणून त्यानं शेजारच्या दुकानावर जाऊन त्या वस्तू आणण्यासाठी नकार दिला आणि या माणसानं त्या मुलाच्या तोंडात मारली. जसं ह्या माणसानं त्या मुलाच्या तोंडात मारली, त्याची आई एकदम चवताळून उठली आणि ती त्याला खूप रागवायला लागली, बोलायला लागली. म्हणजे गिऱ्हाईक हे देव असतं वगैरे वगैरे सगळ्या कल्पना तिनं पुसून टाकल्या आणि माझ्या लेकरावर हात उगारला म्हणून ती चवताळून उठली.
जेव्हा तिनं त्या गृहस्थाशी भांडण केलं, तो गृहस्थसुद्धा अजिबात शांत बसला नाही. त्यानंसुद्धा म्हटलंच, त्यानंही एक कॉमेंट केलीच आणि तो म्हणाला, अगं भिल्लाचं तुझं पोर ते काय डॉक्टर होणार का कलेक्टर होणार? खरं तर डॉक्टर काय असतं, कलेक्टर काय असतं हे त्या माऊलीला माहीतही नव्हतं. पण त्याच्या शब्दांवरून तिला कदाचित जाणवलं असावं की डॉक्टर आणि कलेक्टर होणं हे काही खूप महत्त्वाचं असेल कदाचित, म्हणून तीही तेवढ्याच तोऱ्यात म्हणाली, हो माझं पोरगं डॉक्टरही होणार आणि कलेक्टरही होणार. हेच शब्द त्या मुलाच्या मनात कुठेतरी असे रुजले की हा मुलगा डॉक्टर झाला, ॲलोपॅथीचा डॉक्टर झाला. आणि खरंच जेव्हा तो ॲलोपॅथीचा डॉक्टर झाला, त्याची डिग्री कंप्लीट होत होती, तेव्हाच तो UPSCचाही अभ्यास करत होता, कारण त्याला आता कलेक्टरसुद्धा व्हायचं होतं. जेव्हा त्या काळामध्ये तो MBBS सोबतच UPSCचाही अभ्यास करत होता, तेव्हा त्यांचेही मित्र त्यांना कधी कधी चिडवायचे, सलाम SP साहब, कैसे हो SP साहब वगैरे वगैरे त्यांना म्हणायचे. आणि यांनी काय केलं, यांनी UPSC तर दिलीच, आणि ते मित्र जे त्यांच्यावर हसत होते, त्यांच्यावर काही गमती करत होते. पहिल्या अटेम्प्टमध्ये हाच तरुण IPS झाला. सलाम SP साहब असं जे कुत्सितपणानं म्हणत होते ना, तर खरंच हा गृहस्थ, हा तरुण SP झाला सुद्धा, IPS झाला. आणि त्याच्याच पुढे पुन्हा एकदा त्यांनी UPSCचा अटेम्प्ट दिला आणि सेकंड अटेम्प्टमध्ये हाच तरुण कलेक्टरसुद्धा झाला. म्हणजे जी ती माऊली म्हणाली होती की होय माझं पोरगं डॉक्टरही होणार आणि कलेक्टरही होणार, त्या माऊलीचे दोन्हीही स्वप्न या तरुणानं खरे ठरवले. आपल्या सर्वांना त्यांचं नाव माहीतच असेल, डॉक्टर राजेंद्र भारुड. यस, आई काय करू शकते? आई आपल्या मुलामध्ये स्वप्न पेरू शकते. आणखी एक असंच उदाहरण मी आपल्याला अवश्य देईन. ती एक महिला दगड फोडण्याचं काम सतत करायची. तिच्या दृष्टिकोनातून मुकादम, कॉन्ट्रॅक्टर ज्याला आपण म्हणतो, तो मुकादम म्हणजे फार मोठा माणूस, कारण हा कुणाचे पैसे द्यायचा नाही, कुणाला अद्वा तद्वा बोलायचा, कुणाला तरी सतत काही ना काहीतरी म्हणायचा, एखाद्या वेळेस हात उगारायलाही तो कमी करायचा नाही. त्यामुळे या महिलेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठा माणूस कोण, तर हा मुकादम. पण एक दिवस असं काहीतरी घडलं की तिच्या लक्षात आलं, हा मुकादमसुद्धा कुणाला तरी घाबरतोय, कोणीतरी येणार आहे, म्हणून ह्या मुकादमाची सुद्धा खूप काहीतरी तयारी चालू आहे. आणि हिला आश्चर्य वाटलं, ज्या मुकादमाला सगळेच्या सगळेजण घाबरतात, तो असा कुणाला घाबरत आहे. आणि म्हणून कोण येणार याच्याकडे तिचं सगळं लक्ष राहिलेलं होतं. आणि त्यावेळेस की नाही, IAS ऑफिसर्सना, कलेक्टर्सना ॲम्बॅसेडर कार असायच्या. आणि त्याच वेळेस अशी ती एक पांढरी शुभ्र ॲम्बॅसेडर तिथे आली. आणि या महिलेनं जे वर्णन केलं आहे की त्या कारमधून कुणीतरी महिला उतरली, ती त्या मुकादमाला असं काही बोलत होती की तो मुकादम खूप घाबरतो आहे, हे त्या महिलेच्या लक्षात आलं. ज्याला सगळेजण घाबरतात, तो सुद्धा एका महिलेला कोणाला तरी घाबरतोय, हे तिच्या लक्षात आलं. जेव्हा तिनं नंतर माहिती घेतली की ती पांढऱ्या शुभ्र कारमधून आलेली ती महिला कोण होती, जिला हा मुकादमसुद्धा घाबरतो आहे, तर तेव्हा तिला कळालं की ती महिला म्हणजे कोणीतरी कलेक्टर असतं, ती कलेक्टर होती. आणि ह्या महिलेनं सुद्धा ठरवलं, माझ्याही मुलीला मी कलेक्टरच करणार. आणि त्याच पाथरवट समाजातली ती मुलगी कलेक्टरसुद्धा झाली. आईनं जर ठरवलं तर खरंच काय होऊ शकतं हे आपल्या लक्षात येतंच. कारण आई ही आपल्या मुलांना घडवतसुद्धा असते. म्हणूनच तर आईची महिमा सांगताना म्हटलं जातं, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई काय करू शकते? आपण जर इतिहास पाहिला, पुराण पाहिलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा ही मातेची महिमा खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलेली आहे बरं का. म्हणजे कौसल्य होती म्हणून राम घडला. जेव्हा सावत्र आईमुळे या ध्रुवाला खूप अपमानित व्हावं लागलं, तेव्हा आपल्या सख्या आईनं सांगितलेल्या मार्गावर हा ध्रुव बाळ चालला. त्यानं मोठी तपश्चर्या केली आणि स्वतःचं अढळ असं स्थान मिळवून तो ध्रुव तारा ठरला. आणि त्यासोबतच जिजाऊ होत्या, म्हणून शिवबा घडले. म्हणूनच तर मी म्हटलं की आई ह्या मुलांमध्ये फक्त स्वप्नच पेरते असं नव्हे, तर आई ह्या मुलांना घडवतसुद्धा असते. म्हणूनच तर ते नवजात मूल जन्माला आलं आणि डॉक्टरांनी असं त्याच्या आईला सांगितलं की हा तुमचा मुलगा कधीच चालू शकणार नाही. आणि त्याच क्षणी बघा, त्या आईच्या दृष्टिकोनातून विचार करायला हवा. इथे माझ्यासमोर सगळ्या माताच आहेत, त्याच्यामुळे आपल्या मुलाबद्दल जो नुकताच जन्म झाला आहे ज्याचा,
त्याच्याबद्दल असं कोणी म्हटलं तर काय वाटू शकतं, या भावना तुम्ही समजावून घेऊ शकता. त्या आईच्या भूमिकेतून बघा. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुझा मुलगा आयुष्यात कधीच चालू शकणार नाही, तेव्हा ही साध्या कुटुंबातली आई ताबडतोब काय म्हणाली माहीत आहे? ती लगेच म्हणाली, बेटा चलने के लिए नहीं उड़ने के लिए पैदा हुआ है. आणि हाच तो विकास खन्ना, जे आता अनेक राष्ट्रांमध्ये खरोखरच विमानानं फिरत असतात, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शेफ म्हणून त्यांना नावाजलं जात आहे. आई काय करते? आई अशाच पद्धतीनं कुणाला तरी घडवू शकते. अवघ्या 4 वर्षाची ती मुलगी, खरं तर ती मुलगी म्हणजे टोटल 22 मुलांमधलं 20वं मूल. काय दयनीय अवस्था असेल, म्हणजे दारिद्र्य अगदी त्या कुटुंबामध्ये 5वीला पुजलेलं म्हणावं तशा पद्धतीचं. आणि त्यात ही प्रीमॅच्युअर बेबी, म्हणजे 9 महिने 9 दिवस कंप्लीट होण्याच्या अगोदरही तिचा जन्म झालेला. मग अशा परिस्थितीमध्ये जन्मजातच तिला बऱ्याच साऱ्या आजारांना सामोरं जावं लागत होतं. आणि जेव्हा ती अवघ्या 4 वर्षांची होती तेव्हा तिला पोलिओ झाला. आणि डॉक्टरांनी असं सांगितलं की आता ही तुमची मुलगी त्या कुबड्यांशिवाय कधीही चालू शकणार नाही. पण आईनं अजिबात हिंमत खचू दिली नाही आपली. आणि उलट ती तिला म्हणाली की तुला पळायचं आहे का? आणि ही मुलगी म्हणाली की हो, मला फक्त चालायचंच आहे असं नाही, तर मला पळायचं सुद्धा आहे. आईनं तिच्या स्वप्नांमध्ये बळ दिलं. आणि अर्थातच ही विल्मा रुडॉल्फ आपल्या सगळ्यांना माहीत असेल, द फास्टेस्ट वुमन इन द वर्ल्ड म्हणून तिला 1960च्या रोम ऑलिम्पिक्स नंतर ओळखलं जात होतं, जिच्याबद्दल डॉक्टर असं म्हणाले होते की ती कुबड्या घेतल्याशिवाय चालूही शकणार नाही. ती पहिली अमेरिकन स्त्री ठरली जिनं एकाच ऑलिम्पिकमध्ये 3 गोल्ड मेडल मिळवण्याचा विक्रम केला सुद्धा. मग अशा परिस्थितीमध्ये पुन्हा तेच तर वाटतं की नाही की आपण आलो कुठून आहोत हे महत्त्वाचं नाही, तर आपल्याला जायचं कुठे आहे तेवढी जिद्द आपल्या मनामध्ये आहे का? तेवढ्या त्या जिद्दीच्या पूर्ततेसाठी आपण परिश्रम घेऊ शकतो का? आणि हे जर आपण घेऊ शकत असू तर डेफिनेटली आपण तिथपर्यंत पोहोचू शकतोच. आपल्या स्वप्नांना कुणीही थांबवू शकणार नाही. म्हणूनच तर मुलगा असो किंवा मुलगी, पण त्यांच्या स्वप्नांमध्ये बळ निर्माण करण्याचं सगळं सामर्थ्य या आईमध्ये असतं. आणि म्हणूनच तुम्हा सर्व मातांना मला हेच सांगायचं आहे की आपल्या मुलांमध्ये ती जिद्द निर्माण करा. आपल्या मुलांसाठी स्वप्नसुद्धा पहा. आणि खरंच त्यांची स्वप्न पूर्ण कसे होतील यांच्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशीही उभे राहा. आणि एक जाता जाता उदाहरण सांगतेच. माझी दोन्ही मुलं जेव्हा 7वीमध्ये होती ना, तेव्हाच माझ्याहीपेक्षा त्यांची हाईट खूप जास्त झालेली होती. अशा वेळेस माझ्या त्या मुलाला मी म्हणायची की तुम्ही लहान होतात तेव्हा तुम्हाला आमच्याकडे वर मान करून बघावं लागायचं, पण आता तुम्ही एवढे उंच झालेले आहात की आयुष्यभर आम्हाला तसं तुमच्याकडे वर मान करूनच पाहावं लागणार आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा लक्षात आला का? की आपलं मूल त्याची शारीरिक उंची जरी वाढली तरी आपल्याला केवढं अभिमानाचं वाटायला लागतं. आणि जेव्हा या शारीरिक उंचीसोबतच त्यांची कर्तृत्वाची सुद्धा उंची वाढते ना, तेव्हा तर आपला इतका अभिमान दुसऱ्या कुणालाच त्यांचा वाटणार नाही. म्हणूनच इथे जमलेल्या माझ्या विद्यार्थिनी मैत्रिणींनाही मी सांगू इच्छिते की असाच अभिमान तुम्हाला तुमच्या आईवडिलांनाही मिळवून द्यायचा असेल तर निश्चितपणानं तुम्हीसुद्धा जिद्दीनं आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. आपल्या सर्वांची स्वप्न पूर्ण होवोत अशी अपेक्षा व्यक्त करते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.